Hello everyone, welcome to विद्या मंदिर IIT नीट सेल. आणि आज आपण क्वांटम नंबर्सच्या नंतरचा भाग बघणार आहोत, जे की थोडंसं रिव्हिजन पार्ट आहे. काही लॉज, काही प्रिन्सिपल्स जे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये महत्त्वाचे आहेत, अशा लॉजबद्दल पुन्हा एकदा मी बोलणार आहे. आणि त्याचबरोबरीनं आजचा नवीन जो एक प्रिन्सिपल, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल बघणार आहोत. सो लेट अस सी, आफ्टर रायटिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण वेगवेगळ्या सबशेल्स, ऑर्बिटल्समध्ये भरत असताना हा प्रिन्सिपल आपल्याला वापरावा लागतो. दॅट इज अ पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. लेट अस सी. सो हिअर एव्हरीवन, स्टेट अँड एक्सप्लेन असा थेअरीचा प्रश्न जर विचारायचा झालं थेअरीमध्ये, तर स्टेट अँड एक्सप्लेन पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल असा म्हणावा. सो पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल अत्यंत सिंपल लँग्वेजमध्ये आपण त्याचं स्टेटमेंट करणार आहोत. व्हेरी व्हेरी सिंपल लँग्वेज. व्हॉट इज पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल? No two electrons, no two electrons, no two electrons, कुठलेही दोन असे इलेक्ट्रॉन असणार नाहीत. No two electrons can have all the set of 4 क्वांटम नंबर्स. एक सेट आहे 4 क्वांटम नंबर्सचं. तुम्हाला माहितीच आहे प्रिन्सिपल. azimuthal, then we have got magnetic, then spin. So all the 4 क्वांटम नंबर्स, दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनसाठी सगळे क्वांटम नंबर सेम येणार नाहीत. एक तरी वेगळा असावा, आणि एक वेगळा असतोच. ॲटलिस्ट स्पिन क्वांटम नंबर वेगळा असतो. सांगण्याचं तात्पर्य काय? No two electrons can have all the set of 4 quantum numbers, all the set of 4 quantum numbers, all the set of 4 quantum numbers the same. बघा, लक्षात येतं का? No two electrons can have all the set of 4 quantum numbers the same. एक तरी असा क्वांटम नंबर असावा की त्यामध्ये वेगळेपण आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा. छोटा एक्झाम्पल, व्हेरी व्हेरी सिंपल एक्झाम्पल देऊया पहिल्यांदा. नाव यू नो दॅट हायड्रोजन ॲटम इज देअर. हायड्रोजन, ओके. So now let us take helium, okay, because helium has got 2 electrons. So atomic number of helium is 2 and atomic mass number is 4, no doubt. असं आपण लिहितो. 2 electrons are present in helium atom. Okay, so now I will write the pictorial diagram, picture diagram. Here, here nucleus, 2 protons, 2 neutrons, and here the first shell. Sir, in this first shell, this is first one electron, this is second electron. Let us see, first and the second, or we will write here first and the second electron. Now we are assigning, means describing the 4 quantum numbers. Let us see. Now let us say that this is electron A, or let us say this is electron P and this is electron Q. Like this we will see. Alright? So for this P and Q, let us write the 4 quantum numbers. Let us write the 4 quantum numbers: N, L, M and S. What is N?
principal quantum number. What is L? Azimuthal quantum number. What is M? Magnetic quantum number. What is S? Spin quantum number. So, for this electron P, the first quantum number, okay, the shell 1, n is equal to 1, so n is equal to 1. Sir, if n is equal to 1, see here, if n is equal to 1, what value L can take? L कोणती व्हॅल्यू घेणार? मागच्या लेक्चर्स मध्ये आपण बोललोय काय ना? यस, n minus 1. n minus 1. आता nच 1 आहे. 1 minus 1, what it is? 0. L is equal to 1, L is equal to 0. मग L is equal to 0 असेल तर कोणता सबशेल झाला? S सबशेल. 0. L is equal to 0. No direction. So S सबशेल. मग L is equal to 0 झाला. S सबशेल. n दिल्यानंतर तुम्हाला L सांगता आलं. L म्हणजे अझिमुथल क्वांटम नंबर म्हणजेच सबशेल. बरोबर आहे ना? तुम्हाला कळतं ना? n म्हणजे शेल, L म्हणजे सबशेल आणि आता ऑर्बिटल. एकदा तुम्हाला n समजलं तर L काढता आणि L काढला तर m काढता येईल का? m what m values will be given? m will be from -L to +L including 0. -L to +L. आता L किती आहे? 0. -0 to +0 म्हणजे काय? ओनली 0. So here m will be having 0 value. कारण S सबशेलला ओरिएंटेशन इन स्पेस x y z असं नसतं ना. नो डायरेक्शन, नॉन डायरेक्शनल ऑर्बिटल आहे. S ऑर्बिटल और S सबशेल इज नॉन डायरेक्शनल, तर m इज अगेन 0. ठीक आहे. हा इलेक्ट्रॉन p साठी झाला. इलेक्ट्रॉन Q साठी ही आपण प्रयत्न करूया सर. दोन इलेक्ट्रॉन, नो टू इलेक्ट्रॉन्स, हे दोन वेगवेगळे इलेक्ट्रॉन आहेत बरं का. नो टू इलेक्ट्रॉन्स कॅन हॅव ऑल द सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स द सेम. एकसारखे असणार नाहीत. भलं 3 क्वांटम नंबर सेम असावेत, एक तरी वेगळा असतो, तो म्हणजे स्पिन. तेच सांगायचं इथं मला. आर यू गेटिंग? नाउ सी हियर, Q चा n काय आहे? n म्हणजे शेल नंबर. फॉर दिस Q n is 1, L is again 0. अरे सेम शेल, सब शेल पण सेम आहे आणि ऑर्बिटल पण सेम आहे. अरे तिन्हीच्या तिन्ही, ऑल द 3 क्वांटम नंबर्स आर सेम. बट हा असा क्लॉकवाइज फिरत असेल तर हा अँटी क्लॉकवाइज फिरतो असा. आर यू गेटिंग? So this is +½ this is -½ म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हे हिलियम बॉक्स मध्ये लिहिला, बॉक्स मध्ये इलेक्ट्रॉन लिहितो 1s2 असं लिहायचं ना. गली नंबर 1 मध्ये इलेक्ट्रॉन आहे, दुसरा पण इलेक्ट्रॉन इथंच आहे, त्याचा शेल सेम आहे. शेल म्हणजे 1. सबशेल सेम आहे, ऑर्बिटल पण सेम आहे, फक्त स्पिन वेगळा. एक क्लॉकवाइज आणि दुसरा अँटी क्लॉकवाइज. समजलं काय लॉ? नाही समजलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता. यू कॅन मेसेज मी, राईट? ओके, ऑन दिस नंबर यू कॅन मेसेज मी 9096494490. ओके, आर यू गेटिंग दिस? सो हियर no two electrons can have the set of all the quantum numbers the same. No two electrons can have all the set of 4 quantum numbers the same. At least electrons will be different. Electrons will be different म्हणजे काय? अरे नाही, इलेक्ट्रॉनचा स्पिन वेगळा असेल. Are you getting? So all the quantum numbers, even if 3 quantum numbers are same,
3 क्वांटम नंबर जरी सेम असले तरी देखील त्यांचा स्पिन तरी निश्चितपणानं वेगळा असतो. लक्षात आलं का? सो दिस इज पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ओके, ह्या अगोदर आपण काही लॉज बघितलेले आहेत, तो आणखीन एकदा मी रिव्हिजन करून देतो तुम्हाला. तो म्हणजे while writing electronic configuration, state and explain Hund's rule of maximum multiplicity. State and explain Hund's rule for maximum किंवा Hund's rule of maximum multiplicity. Let us see आणि त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. ओके, हिअर पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते लिहून घ्यायचं आहे आपल्या नोटबुकमध्ये. ओके, तर पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल लक्षात आलं. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. देन इम्पॉर्टंट रूल्स अँड प्रिन्सिपल्स असं हेडिंग मी टाकलेलं आहे. इम्पॉर्टंट रूल्स अँड प्रिन्सिपल्स. ओके, हिअर Hund's rule of maximum multiplicity. Hund's rule. आपण असं म्हणालो, समजा आपल्याला P3 भरायचं आहे, म्हणजे P सबशेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन भरायचे. मग भरलं तो 2p, 3p, 4p, 5p, 1p असणार नाही ना. 1p असणार नाही ना. का? पहिल्या शेलमध्ये, फर्स्ट शेलमध्ये p ऑर्बिटल किंवा p सबशेल कुठे आहे? नाही आहे ना. देअरफॉर 2p, 3p, 4p, 5p, 6p असं p सबशेल मध्ये किंवा 2p मध्ये 3 इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे. तर ते भरत असताना काय करायचे म्हणे? हे बघा, हे आपण बॉक्स टाइप रिप्रेझेंटेशन दाखवलं. मुळात तुम्हाला माहित आहे ते पी सबशेल डंबेल असतो, डंबेल शेल. px, py आणि परत हे pz इकडे दिसणार नाही, मग आपण इकडे लिहितो pz. अरे इकडे. सो दिस इज px, this is py, this is pz. The electron should be filled singly before pairing. म्हणजे काय? तुम्ही एक भरला, हाफ फिल्ड झाला, मग पुढचे भरा. अरे असं करू नका. हे बघा, ओके, दिस इज द राईट थिंग. रॉंग थिंग काय याच्यामध्ये? रॉंग, व्हॉट इज रॉंग हिअर? सो आय विल टेल यू. हिअर असं नाही भरायचं. हे px, py, pz मध्ये 1, 2, 3. दिस इज अ रॉंग वन. दिस इज रॉंग वन. ह्याला म्हणायचं हंड्स रूल. मी सुरुवातीला देखील हा रूल सांगितलेला आहे, पण सगळे अटॉमिक स्ट्रक्चर मधले महत्वाचे रूल्स मध्ये येतोय कुठला बघा. मगाशी पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल तुम्हाला टेस्टला विचारणार आहेत. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंड्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ओके, व्हॉट इज द रिझन? असं का करता? एक लक्षात घ्या, px असू द्या, py असू द्या किंवा pz असू द्या, किंवा एकाच सबशेलचे जे ऑर्बिटल्स असतात ना, एकाच सबशेलचे जे px, py, pz ऑर्बिटल्स असतात ना, ते डिजनरेट असतात म्हणे. डिजनरेट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिजनरेट? हॅव्हिंग सेम एनर्जी. त्यांची एनर्जी बाळांनो सेम असते. px, py, pz मध्ये असणारे इलेक्ट्रॉनची एनर्जी काय असते? सेम असते. फक्त काय वेगळं? त्यांची दिशा वेगळी, ओरिएंटेशन वेगळं. x, y, z असं. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला, ज्यावेळी आपण असा भरतो, सिंगली भरतो, दे आर हॅव्हिंग इक्विव्हॅलंट एनर्जी. आणि मग थोडी एनर्जी न कळत वाढली की नाही, मग असं पेअरिंग करायचं. आर यू गेटिंग? Do you understand? So when, बघा स्टेटमेंट ऑफ द हंड्स रूल, when several orbitals have to be filled, when several orbital, कसले ऑर्बिटल? degenerative. What is the meaning of degenerative? Having equivalent energy. When several degenerative orbitals have to be filled, they are filled singly. When several degenerative orbitals, several म्हणजे हे px, py, pz, काही, गिने चुने, चंद असं आपण म्हणत नाही का हिंदीमध्ये? तसं
when several degenerative orbitals have to be filled, they are filled singly before pairing. अजून एक महत्वाचा हंट्स रूल मध्ये महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे त्यामध्ये की सबशेल्स जर हाफ फिल्ड असतील किंवा एम्प्टी असतील किंवा फुल्ली फिल्ड असतील, दे आर रिलेटिव्हली मोर स्टेबल. हाफ फिल्ड, एम्प्टी or fully filled orbitals are relatively more stable. कसं? फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी असं दिलं, ठेवा महत्वाची गोष्ट आहे. समजा आपल्याकडे P2 P सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ह्यामध्ये P3 आहे. तर आपल्याला विचारलं अरे कुठला मोर स्टेबल आहे, तर P2 आहे सर, इनकम्प्लिटली फिल्ड. पण हाफ फिल्ड कधी होईल? पी सबशेलची 6 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे, 6 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे, तर आपण भरले 3 इलेक्ट्रॉन. सो दिस इज रिलेटिव्हली मोर स्टेबल. हंट्स रूल असाही म्हणतो हाफ फिल्ड आर मोर स्टेबल, है ना. मग फुल्ली फिल्ड आर ऑल्सो स्टेबल. हे बघा फुल्ली फिल्ड P6, दिस इज अगेन मोर स्टेबल. आणि काहीच नसतील तर तेही स्टेबल. एम्प्टी, हाफ फिल्ड, fully filled are relatively more stable than incompletely filled. Incompletely filled म्हणजे 1, 2 असे इलेक्ट्रॉन आहेत, 1, 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते इनकम्प्लिटली फिल्ड. किंवा 4 इलेक्ट्रॉन आहेत इनकम्प्लिटली फिल्ड. आर यू गेटिंग? सो हिअर हे पी सबशेलचं झालं, कारण पी सबशेलची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची असते. डी सबशेल हो गया सर, डी सबशेल. इन द डी सबशेल 1, 2, 3, 4, 5 ऑर्बिटल्स असतात. डी चं घर, डी सबशेल हॅज 5 ऑर्बिटल्स. डबल डंबल शेप आहे, डबल डंबल. सो दिस इज आता समजा D4 भरायचं आहे, पण सर D4 पेक्षा D5 इज मोर स्टेबल. D4 पेक्षा D5 इज मोर स्टेबल. सो 1, 2, 3, 4, 5. This will be more stable than D4. 1, 2, 3, 4. डू यू एग्री? तर आज आपण पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स रूल बघितला. राईट. तुम्ही काय करायचंय ऍपच्या माध्यमातून यू हॅव टू डू वन होमवर्क. यू हॅव टू राईट हेझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल, स्टेट अँड एक्सप्लेन हेझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल. रेफर द टेक्स्ट रेफर करा. आणि दुसरं अजून एक आहे डिफाइन ऑर्बिटल्स म्हणजे काय, म्हणजे महत्वाचे किती डेफिनेशन झाले आपले ह्या लेसन मध्ये आतापर्यंतचे. ऑर्बिटल, हायझनबर्ग म्हणा, हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. ओके. थर्ड इज व्हॉट? पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आणि फोर्थ इज हंट्स रूल. हे 4 रूल्स, प्रिन्सिपल्स यू शुड नो इट क्लिअर कट. अजून एक सॉरी, ऑफ बाउ प्रिन्सिपल. तर तुम्हाला 3 होमवर्क्स देतो. एक ऑर्बिटलचं डेफिनेशन, दुसरं हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल आणि तिसरं ऑफ बाउ प्रिन्सिपल. सो स्टेट अँड एक्सप्लेन. सो यू डू द होमवर्क अँड सेंड इट. कीप एन्जॉईंग केमिस्ट्री. आणि आता अटॉमिक स्ट्रक्चरचा 3rd पार्ट मी शिकवणार आहे, अत्यंत महत्त्वाचा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.